गरज नाही, त्या दृष्टिकोनातून बरोबर एखादा चांगला सल्ला घ्या. मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायला पाहिजे. तुमच्या जमिनी परत घ्या. विद्यापीठाच्या नांदीला राहुलदेव मनवर यांचा कामगारांनी केला सत्कार. प्रकाश पोहरे यांचेही मानले आभार. दाम दुप्पट करेल हे खरे झाले, मात्र शेतीला लागणाऱ्या साहित्याचे काय? प्रकाश पोहरे, संस्थापक देशोन्नती. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलात काम करणाऱ्या कामगार वर्गाद्वारा मावळा संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलदेव मनवर साहेब यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्याचे कारणही तसेच आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे राहणारे राहुलदेव मनवर यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काम करणाऱ्या मजुरांना PKVने कामावरून काढले असताना पुन्हा कामावर घेण्यासाठी PKVचे कुलगुरू, अकोल्याचे जिल्हाधिकारी तसेच कामगार मंत्री यांना पत्रे पाठवले. तसेच महाराष्ट्राचे कामगार आयुक्त, अमरावतीचे विभागीय कामगार उपायुक्त, अकोल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिले. त्यानंतर अकोल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी PKVचे कुलसचिव यांना आपल्या कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहण्यास सांगितले. मात्र PKVचे अधिकारी आयुक्त साहेबांना योग्य ते कारण सादर करू शकले नाही. शेवटी मनवर साहेबांच्या वकिलापेक्षाही वकिलीने PKVचे अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. शेवटी कुलगुरू व कुलसचिव यांनी मजुरांवर कामावर घेण्याचे मान्य केले. यामुळे शेकडो मजुरांना कामावर घेण्यात आले. तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काम करणाऱ्या मजुरांना तसेच राज्यातील इतरही शासकीय आस्थापामध्ये आजही 2014च्या 10 वर्षापूर्वीच्याच रोजंदारीप्रमाणे 180 रुपये एवढीच मजुरी मिळत होती. त्यामुळे राहुलदेव मनवर यांनी डॉक्टर बाबासाहेबांप्रमाणे आपल्या लेखणीने, आपल्या बोलण्याने, आपल्या फोनवरून, मुंबई येथे फोन करून, पत्रे पाठवून, व्हॉट्सअपने मेसेज करून कृषी विभाग व कामगार विभागाचे मंत्री, सचिव, उपसचिव, आयुक्त, उपायुक्त यांना केंद्र सरकारच्या मजुरी किंवा वेतनाची माहिती देऊन GR देऊन मजुरांच्या पगारवाढीसाठी प्रयत्न केल्यामुळे 180 वरून 380 रुपये दुपटीपेक्षा जास्त वाढीची अधिसूचना काढली व यापेक्षाही जास्त मजुरांना मजुरी मिळावी यासाठी ते महाराष्ट्राचा GR काढेपर्यंत प्रयत्न करीत आहेत. कारण केंद्राच्या GR नुसार अकुशल मजुरांना 783 रुपये, अर्धकुशल मजुरांना 868 रुपये, कुशल कामगारांना 954 रुपये तर तांत्रिक कुशल कामगारांना 1034 रुपये. नव्या नियमानुसार वेतन निर्धारित करावे व सदरची वेतनवाढ येत्या 6 महिन्यानंतर पुन्हा वाढेल अशा शासन आदेश काढण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. यामुळे मजुरांना हजारोच नाही तर आयुष्यभरात लाखो रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मजुरांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले होते. मात्र मनवर एवढ्यावरच थांबणार नसून त्यांनी 5 वर्षापेक्षाही जास्त वर्षे काम केलेल्या मजुरांना कायम करण्यासाठीही प्रयत्न सुरू केलेले आहेत. चिंगारी भाऊच्या कानावर दिली आणि त्या कानातून हा एवढा मोठा जनसमुदाय याचं भलं झालं. याचं खरं श्रेय तर मग चिंगारी लावण्यात तुमचं आहे. केंद्र शासनाने दिनांक 27/9/2024 रोजी मजुरांना वेतनवाढ देऊन त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून लागू केली. त्याचे दर अकुशल मजुरांना 783 रुपये, अर्धकुशल मजुरांना 868 रुपये, कुशल कामगारांना 954 रुपये तर अतिकुशल कामगारांना 1034 रुपये दर निर्धारित केले आहेत. मात्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यातील मजुरांसह राज्यातील मजुरांना 5 ऑगस्ट 2014च्या राज्य शासनाच्या दरानुसार 10 वर्षे रोजंदारीत वाढ मिळालेली नाही. यामुळे गेली 10 वर्षे त्यांचे आर्थिक शोषण करण्यात आले. आज जागतिक महागाई दररोज वाढत असेल तर शासनाच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे मजुरीचे दर 10 वर्षे न वाढवणे हा या गरीब असंघटित मजुरांवर फार मोठा अन्याय आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या प्रत्येक कर्मचाऱ्यास लाखाचे वर पगार मिळतो. मात्र तेच प्रशासन आपल्याच शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना अत्यल्प मजुरी देत आहे. हा अन्याय आहे आणि होतच होता. मजुरी करणारा घटक हा मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय असल्याने या घटकातील महिला व पुरुष कुटुंबांच्या उच्चाटनासाठी त्याची मजुरी केंद्र शासनाच्या नियमानुसार मजुरी मिळायला हवी. मजुरांच्या प्रश्नावर राहुलदेव मनवर, उपाध्यक्ष मावळा संघटना, रवींद्र चौटमल, जिल्हाध्यक्ष अकोला यांनी मोलाचे कार्य केले.
याबद्दल त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. दैनिक देशोन्नतीने मजुरांना न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वार्तांकन केले. याबद्दल दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचे शुद्धोधन गवई, दादाराव चौटमल, भागवान पांडे, दिलीप शिराडे, संजय तायडे आदी कामगारांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल डाबेराव हे होते, तर प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त कामगार अधिकारी DM शिरसाट, मधुकर गोपनारायण, रवींद्र चौटमल आदी मान्यवर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र अभ्यंकर यांनी केले, तर प्रास्ताविक मालताताई गवई यांनी केले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार. इतके छिद्र पडलेल्या ज्या देशाला, राज्याला, की त्याच्यावर कशावर बोलायचं अशी परिस्थिती आहे. ज्या सरकारने म्हटलं होतं की तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला दाम दुप्पट देऊ, तर त्या सरकारने काय करून टाकले, लागत से दुगना म्हटलं होतं ना. 2017 काय म्हटलं मोदींनी, किसानों को लागत से दुगना देंगे. तर लागत से दुगना देणं